आपल्या सगळ्यांच्याच घरात किंवा आपण कधी ना कधीतरी पाहिलं असेल, एक छोटंसं पण खूप महत्वाचं मशीन असतं. डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर. एक बटन दाबलं की झालं, लगेच 2 आकडे समोर येतात. पण हे होतं कसं? म्हणजे इतकी अचूक माहिती हे मशीन आपल्याला देतं तरी कसं? चला तर मग, आज या मशीनच्या आत नक्की काय दडलंय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, ते दोन महत्वाचे आकडे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. ते येतात तरी कुठून? खरं सांगायचं तर यात कोणतीही जादू वगैरे नाहीये. तर यामागे आहे एक खूप इंटरेस्टिंग सायन्स आणि आज आपण नेमकं तेच सायन्स उलगडणार आहोत. बरं, मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे हे मोजमाप होतं तरी कोणत्या तत्वावर? असं समजा की हे मशीन आपल्या रक्तवाहिन्यांची एक खास अशी गुप्त भाषा ओळखतं. या पद्धतीला एक नाव आहे, ऑसिलोमेट्रिक मेथड. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. आपलं मशीन काय करतं, तर रक्तवाहिनीतून रक्त वाहताना जे दाबात छोटे छोटे बदल होतात ना, म्हणजे जी कंपनं तयार होतात, त्यांनाच ऑसिलेशन्स म्हणतात. आणि हे मशीन फक्त हीच कंपनं मोजतं. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, डॉक्टर जेव्हा बीपी तपासतात, तेव्हा ते स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके ऐकतात, बरोबर? पण हे डिजिटल मशीन काहीही ऐकत नाही. ते फक्त रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाल्यावर होणारी जी कंपने आहेत ना, ती जाणून घेतं, म्हणजे फील करतं. हाच यातला मोठा फरक आहे. ओके, मग आता मूळ तत्व तर कळलं. आता बघूया की ही पूर्ण प्रोसेस नक्की कशी होते. म्हणजे अगदी कफ फुगण्यापासून ते आपल्या स्क्रीनवर फायनल आकडे येईपर्यंत काय काय घडतं. विश्वास नाही बसणार, पण ही सगळी प्रक्रिया फक्त काही सेकंदात होते. आणि ती या 5 मुख्य स्टेप्समधून पुढे जाते. कफ फुगवण्यापासून, हवा हळू सोडण्यापर्यंत, कंपने मोजण्यापासून ते शेवटी सगळं प्रोसेसिंग होऊन आकडे दिसण्यापर्यंत. यातली प्रत्येक स्टेप खूप महत्वाची आहे. तर पहिली स्टेप, कफ फुगवणं. बटण दाबताच मशीन हातावरच्या त्या कफमध्ये हवा भरायला सुरुवात करतं. इतकी हवा भरली जाते की आपल्या धमनीतला रक्तप्रवाह काही क्षणांसाठी थांबवला जातो. आणि मग अगदी हळूवारपणे कंट्रोल करून त्यातली हवा सोडायला सुरुवात होते. आणि इथेच, या क्षणी खरा खेळ सुरू होतो. जसजसा दाब कमी होतो तसतसं थांबलेलं रक्त परत जोरात पुढे व्हायला लागतं. आणि मग काय होतं, तर धमनीच्या भिंतींवर छोटी छोटी कंपने तयार होतात. मशीनमध्ये एक खूप सेन्सिटिव्ह प्रेशर सेन्सर असतो, जो बरोबर हीच कंपने, म्हणजे ते ऑसिलेशन्स, अचूकपणे पकडतो. ओके, मग सेन्सरने ही कंपनं पकडली. पुढे काय? आता येतो मशीनचा मेंदी कामाला, म्हणजे मायक्रोकंट्रोलर. तो ह्या कंपनांचा पॅटर्न बघतो. ज्या पॉइंटला ही कंपनं सुरू होतात ना, तो झाला आपला वरचा आकडा, म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर. हा तो दाब आहे जेव्हा आपलं हृदय रक्त पंप करतं. आणि मग ज्या पॉइंटला ही कंपनं जवळजवळ थांबतात, तो झाला आपला खालचा आकडा, डायस्टॉलिक प्रेशर, म्हणजे जेव्हा हृदय आरामात असतं तेव्हाचा दाब. किती सोपं आहे बघा. आणि हे सगळं काम एकटं दुकटं होत नाहीये. यामागे एक पूर्ण टीम असते. म्हणजे बघा, हवा भरणारा एअर पंप, कंपने ओळखणारा प्रेशर सेन्सर, सगळा हिशोब मांडणारा बेंदू म्हणजे मायक्रो कंट्रोलर आणि शेवटी आपल्याला निकाल दाखवणारा डिस्प्ले. हे सगळे मिळून काम करतात, तेव्हा आपल्याला ते 2 आकडे दिसतात. बरं, आता डिजिटल मॉनिटर कसं काम करतं हे तर कळलं. पण मग डॉक्टर जे वापरतात ते मॅन्युअल उपकरण आणि यात काय फरक आहे? चला, थोडक्यात बघूया. या दोन्हींमधला सगळ्यात मोठा फरक त्यांच्या पद्धतीतच आहे. आपण आत्ताच बघितलं की डिजिटल मॉनिटर कंपनं फील करतो. या उलट डॉक्टर स्टेथोस्कोप लावून रक्तप्रवाहाचा आवाज, ज्याला कोरोटकॉफ ध्वनी म्हणतात, तो ऐकतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी ट्रेंड व्यक्ती मॅन्युअल पद्धतीने बीपी मोजते, तेव्हा ते जास्त अचूक मानलं जातं. पण याचा अर्थ डिजिटल मॉनिटर चुकीचा आहे असं नाही. रोजच्या वापरासाठी, घरच्या घरी लक्ष ठेवण्यासाठी तो एकदम परफेक्ट आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे मशीन वापरताना अचूक रीडिंग येण्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? सगळ्यात आधी फायदे बघूया. खरं तर हे आपल्याला माहीतच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घरी वापरणं खूप सोपं आहे. सगळं काही ऑटोमॅटिक आहे. बटन दाबा आणि झालं. त्यातही जुने रीडिंग सेव्ह करून ठेवता येतात. आणि बोनस म्हणजे बीपी सोबत आपला पल्स रेटसुद्धा कळतो. म्हणजे एकाच वेळी दुहेरी फायदा. पण जसे फायदे आहेत तशाच काही मर्यादाही आहेत. आणि या मर्यादा थेट त्याच्या काम करण्याच्या पद्धतीशी जोडलेल्या आहेत. आठवत आहे, आपण कंपनांबद्दल बोललो?
जर बीपी मोजताना आपण थोडी जरी हालचाल केली तर तो सेन्सर गोंधळून जातो आणि रीडिंग चुकीचं येऊ शकतं. तसंच हाताला लावलेला कफ जर योग्य साईजचा नसेल तरीही फरक पडतो. आणि हो, ज्यांचे हृदयाचे ठोके अनियमित असतात त्यांच्यासाठी या मशीनला कंपन्यांचा पॅटर्न ओळखणं थोडं अवघड जातं. त्यामुळे रीडिंगमध्ये फरक येऊ शकतो. तर या सगळ्या माहितीचा सार काय? तो हाच की जेव्हा आपल्याला एखादं उपकरण, एखादं टूल कसं काम करतं हे मुळातून कळतं, तेव्हा आपण त्याचा जास्त चांगल्या प्रकारे, जास्त आत्मविश्वासाने वापर करू शकतो, नाही का? तर आता या छोट्याशा मशीन मागची जादू आपल्याला समजलीये. मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आज जसं हे सोपं तंत्रज्ञान आपलं आरोग्य जपायला मदत करतंय, तसंच भविष्यात हेल्थ टेक्नॉलॉजी आपल्याला अजून कोणकोणत्या प्रकारे सक्षम बनवू शकेल? आपलं आयुष्य अजून कसं बदलू शकेल? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे.